राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष हमारे नेता माननीय शरद जी पवार साहब, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत जी शिंदे साहब, जयंतराव पाटिल साहब, रोहित दादा पवार, जितेंद्र आव्हाड साहब, इन्होंने मुझे शरद चंद्र पवार पक्ष की राज्य प्रवक्ता पद की जवाबदारी दी है। इस माध्यम से समाज के गरीब तबके को मदद करने का हम काम करेंगे। ये राज्य में महायुति की जो सत्ता है, जो गरीब, अल्पसंख्यक, दलित, शेतकरी, इनको अभी उन्होंने उनका जीना हराम किया है। ये सारे गरीब लोगों को साथ लेके जितने भी आंदोलन कर सकते उतने आंदोलन करके उनको जो मूलभूत जो समस्या है, जो प्रश्न है, वो प्रश्न को न्याय देने का काम ये इस पद के माध्यम से करने की हम कोशिश करेंगे। सर, आज महाराष्ट्र में उद्धव ठाकरे साहब, मंत्री साहब का एक दो भाई का मिलन होने जा रहा है, मतलब इससे बातें चल रही है, उन्होंने बात का विषय है, तो उसको देखते हुए महाराष्ट्र में बात पूछ रही है कि अजीत दादा पवार, शरद पवार जी जो है कि एक परिवार से आते हैं, एक जगह आना चाहिए, प्रवक्ता है, ऐसी बातों को कैसा देखते हैं आप एक बतौर पत्रकार के रूप में? अजीत दादा आज जिस पार्टी के साथ है वो जातिवादी पार्टी है, उसका फुले शाहू अंबेडकर विचारधारा का कोई संबंध नहीं। अजीत दादा भारतीय जनता पार्टी का साथ छोड़ते हैं और फुले शाहू अंबेडकर विचारधारा मानने वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब के साथ आते हैं। हम उसका स्वागत करते हैं। सर, आज महाराष्ट्र में आकर क्या कारण है? ये सवाल जरा कड़वा है लेकिन सच है। अजीत दादा पवार साहब बड़ी संख्या में आमदार बोलिए, बड़े बड़े कार्यकर्ता बोलिए जाते हुए दिखाई देते हैं। शरद पवार साहब जिन्होंने उनको पैदा किया है राजनीतिक तौर पर, वो कहने के थोड़ा दूर दिखाई देते हैं, कैसा देखते हैं? आजकल बिना सत्ता की किसको रहना नहीं है। विरोधी पक्ष में रह के गरीबों के साथ देने का काम नहीं। और बहुत सारे लोगों ने पिछली बार जो सत्ता में थे उनकी जो करतूत है वो इधर नहीं रहने देती। उनको पता है इधर ज्यादा दिन रहे तो हम जेल में जाएंगे, इसलिए वो भाग जाते हैं। मगर पवार साहब को ये आमदार गए तो कुछ नहीं, आम जनता पवार साहब के साथ है और अभी स्थानीय स्वराज्य संस्था में आपको दिख के आएगा। सर, आपका सवाल है कि हमने देखा सिर्फ चुनाव के विधानसभा के अंदर एमआईएम की पार्टी की वजह से बड़ी मात्रा में मुसलमान समाज का वोट एमआईएम की तरफ गया। नए स्वरूप में आज हर चुनाव आने वाले हैं, कैसा देखते हैं आप? कितना नुकसान होगा, कितना फायदा होगा? क्या एमआईएम को साथ लेना चाहिए, माहिती करना चाहिए? एक प्रवक्ता के तौर पर कैसे देखते हैं आप? नहीं, ये तो बात ऐसी है कि जैसे मुस्लिम समाज है और जैसे अम्बेडकरी समाज है, ये दोनों समाज कांग्रेस राष्ट्रवादी के साथ रहे तो सत्ता में हम 100% आएंगे। मगर हमारे जो दो जय भीम और मीम, ये दो समाज है, ये समाज के नेता है, वो समाज को गुमराह करते हैं। इतने सालों से मेरे मुस्लिम भाई एमआईएम को वोट दे रहे, क्या फायदा है? हमारे बौद्ध बांधव इतने सालों से कोई पार्टी को वोट दे रहे, ये वोट बिखर जा रहे। ये लोग हमारे लोग समझते नहीं है कि ये लोग वोट बिखरने से भारतीय जनता पार्टी जीत रही है और जो फुले शाहू अंबेडकर विचारधारा चलाने वाली कांग्रेस, राष्ट्रवादी या उद्धव अपने शिवसेना, उद्धव ठाकरे सब का जो गठ है वो हम हार रहे। ये जो हमारा मुस्लिम समाज है, हमारा अंबेडकरी समाज है, इन्होंने अभी ये सोचना चाहिए हम जातिवादी पार्टी को मदद करने वाले क्या नहीं। एमआईएम को वोट देंगे, अंबेडकरी समाज को किसी की पार्टी को वोट देंगे तो वोट सीधा भाजपा के खाते में जाएगा। तो लोगों ने समझना चाहिए। और ये अब एमआईएम के साथ युति करेंगे कि नहीं, ये तो राज्य लेवल का प्रश्न है, उसका मैं उत्तर दूंगा नहीं। मगर यहाँ के मुस्लिम बांधव है, उन्होंने अब सोचना चाहिए कि इतने सालों से हम एमआईएम को वोट दे रहे हैं, उसका कुछ फायदा नहीं हो रहा। ये देश का स्वतंत्र हुआ तब से अंबेडकरी समाज और मुस्लिम समाज को जो भी योजना दी है वो कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने दी है। भारतीय जनता पार्टी के शासन ने ये दो समाज के लिए कुछ भी नहीं किया, ये लोगों ने समझना चाहिए। रोहित दादा पवार ने कल अत्यंत स्पष्ट इसके बारे में बोला है और पुरावे के साथ दिखाया है। मगर ये महायुति के जो सरकार है, उसका मुख्यमंत्री है, उसके मंत्री, उनको कोई लाज शर्म नहीं है और वो छोटे आंकड़े में भ्रष्टाचार करते हैं। उसको उनका कोई हजारों में भ्रष्टाचार नहीं, करोड़ों में और अब्जों में भ्रष्टाचार है। और
ऐसे सवाल कांग्रेस राष्ट्रवादी शासन के समय कोई मंत्री पे आते थे तो कांग्रेस राष्ट्रवादी वाले उसको इमीडिएट पद से हटाते थे, घर पे बिठाते थे। मगर ये लाज शर्म छोड़े वाले लोग हैं, हम कितना अभी रोहित दादा उसके बारे में सुप्रीम कोर्ट में जाएंगे, हाई कोर्ट में जाएंगे, हम लड़ा देंगे और इनको घर पे बिठाने का काम करेंगे। आरामबास उपस्थित संभाजीनगर जिल्ह्याची मुलिक मोदानी तोफ माजी आमदार आदरणीय संजयजी वाघजोरे साहेब, ज्यांच्या कुशल नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम या संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे, असे आमचे मार्गदर्शक पांडुरंगजी तांगडे पाटील साहेब, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांना आता महापौर बनवायचं आपल्याला असे खाजाबाई, प्रदेशावरचे आमचे प्राचार्य अत्यंत चांगले वक्ते आहेत सलीम भाई, संघटन सचिव मसूद शेख साहेब, कार्याध्यक्ष आशिष पवार साहेब, युवकांचे आमचे नेते प्रशांत जगताप, राजेशजी मोरे, उद्धवजी बनसोडे, विष्णू जगताप, विनोद कांबळे, अशोक बन्सवाल, मगरे सर, सतीश सुरडकर, अरविंद मगरे, दीपक मस्के, सगळे मित्र आमचे आणि पत्रकार बंधू। खर तर प्रवक्ता म्हणून पहिल्यांदा झाल्यावर छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार बंधू सोबत चहा पान असा कार्यक्रम ठेवावा असं मी आदरणीय अध्यक्षांना विनंती केली आणि मग त्यानिमित्त मग ते म्हणले आलेच तर ते आम्ही सत्कार पण करू। म्हणजे एकात एक असं आज खर तर या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, शशिकांतजी शिंदे, जयंतराव पाटील साहेब, रोहितदादा पवार, जितेंद्रजी आव्हाड साहेब, या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रात प्रवक्त्याची निवडची जेव्हा बैठक झाली तेव्हा मोठी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये काही नावं त्या समाजातले, त्या भागातले, त्या विषयावर काम करणाऱ्या लोकांची चर्चा झाली आणि त्यामधून एक 16 प्रवक्ते महाराष्ट्रासाठी नेमले। त्यामध्ये माझं स्वतःचं त्यांनी त्याच्यामध्ये नाव घेतलं, ते मी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं खरं तर मी जाहीर आभार मानतो। आणि त्यासोबतच या भागात रहिवासी असलो तरी मला आता 12 वर्ष झाले संभाजीनगर। मी एप्रिल 2013 पासून संभाजीनगर मध्ये राहतो। सावरकर चौकामध्ये आपलं मोठं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे आपण MPSC, बँक, रेल्वे, LIC चं प्रशिक्षण देतो। शेकडो तरुण तिथून आपण नोकरीला लागलेत। आपलं पुण्यामध्ये सदाशिव कोटेमध्ये आपण सगळे जर जुने जाणते मंडळी आपल्याला साहेब तुम्हाला स्टडी सर्कल आनंद पाटील म्हणून माहित होते, ज्यांनी महाराष्ट्राला स्पर्धा परीक्षेची चळवळ उभं केली, त्यांचं सेंटर आपण चालवतोय, ते आपण घेतलेलं सेंटर। आपलं नागपूरमध्ये आपल्या सीताबर्डीमध्ये फॉर्च्यून मॉल मध्ये सेंटर आणि परभणी, हिंगोली अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण काम केल्यामुळे महाराष्ट्रभरात आपल्याकडे संच आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक वेगळ्या अडचणीत आहे, संकटात आहे। केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। आपल्या पार्टीच्या मागच्या काळात 2 शक्ल झाले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याला आपल्याला सगळ्याला मिळून लढायचंय। पण खरं तर आपल्याला सगळ्याला इतिहासाचे आपण अभ्यासक आहात, आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा जिजामातांनी किती लोकांना, शिवाजी महाराजांनी किती मावळे तयार केले। तुम्ही आपण प्रत्येक मावळा जर आता ताकदीने लढायचं ठरवलं, आता खाजाबाईंनी सांगितलं, खाजाबाई मी तुमच्या मताशी सहमत आहे की लोकांसोबत तुम्ही राहिलात तर लोक जुळतात। मी वाघचौरे साहेब, मी 25 वर्ष परभणीला सामूहिक विवाह सोहळा करतो, तिथे किमान 3-3.5 हजार लग्न केले। 3 वर्षापासून आपण संभाजीनगरला सुरू केलेला आहे, इथे जवळपास 200-250 लग्न झाले। पहिल्या वर्षी 130, नंतर शासनाने अनुदान दिलं नाही म्हणून पण आम्ही हिंगोलीला पण सुरू केला 3 वर्षापासून। तर लोकांमध्ये काम केलं, प्रामुख्याने हे काम आम्ही करतो। आम्ही परभणीला शासकीय रुग्णालयाच्या जवळ आमची संबोधी मित्र मंडळाची एक टीम तयार केली होती की कुणी गरीब माणूस आला तर त्याला मदत करण्याचं काम करायचं। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या 5 वर्षापासून रक्तदान शिबिर घेतो आणि ते जमा झालेलं रक्त ते आपलं हक्काचं असतं आणि गरीब
ग्रामीण भागातनं माणूस जेव्हा इथं हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याच्या पेशंटला जर रक्त द्यायची वेळ आली तर त्याच्या नातेवाईकाला बघितलं तर खरं तर त्यालाच रक्त द्यायची गरज असते. म्हणजे असं तर अशा माणसाला आपण जे रक्तदान देतो त्याचं ते कार्ड आपलं मिळतं आणि त्याच्यामधून अशा छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण चळवळ चालवतो. आणि या सगळ्या कामाचा फायदा भविष्यामध्ये निवडणुकांमध्ये हे जुडलेले कार्यकर्ते ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत असतात आणि तशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून उभं. सुखदुःखात सामील झाल्याशिवाय माणसं सोबत येत नाही. त्यांना माहिती पैसे देणारा माणूस आज निवडणूक आली की देणार आहे, पुन्हा आपल्याकडे बघणार नाही. लोक सुद्धा अत्यंत हुशार झालेत. कोणाचे आज लोक सगळ्याचेच पैसे घेतात. असं आहे का किंवा नाही? पहिल्या जमान्यामध्ये एकाचे पैसे ज्वारी उचलली की कार्यक्रम संपला. आता लोक वाट बघतात. लोक मतदानाच्या आदल्या रात्री दरवाजे उघडे ठेवतात. म्हणजे पोलिसाचं किती आचारसंहिता असली तरी दरवाजा कोणाचे आले की कपाट काढलं घ्या 1000. आणि मत देताना मात्र ते ठरवून देत असतात. म्हणून आज अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कार्य आणि मत अशा लोकांना देतात की जे लोक आपल्या आयुष्यभर सोबती सुखदुःखात सहभागी होणार आहेत अशा लोकांना ते मत देतात. तर आपल्याला हे संभाजीनगर शहर या सगळ्या अतिक्रमणाच्या विळख्यातलं काढण्यासाठी त्याने ज्या पद्धतीने ज्यादती गेली त्या पद्धतीने हे शहर अडचण येत आहेत. या शहरातल्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय. आणि आपण ते जर करू शकलो तर आपल्यासोबत नक्कीच लोक राहतील. देशाची स्थिती बघितली, आदरणीय राहुलजी गांधी विरोधी पक्षनेत्यांनी जे मुद्दे मांडले, आपण सगळे पहा, पत्रकार जागरूक मित्र, 10 मुद्द्यावर उत्तरच दिले नाहीत. मुद्दे सगळे भरकटले. म्हणजे निवडणूक आयोगाचा आयुक्त देतो उत्तर का भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता देतो अशा पद्धतीचं. आणि काय ते म्हणे मा बहिणांचे द्यायचे का? तर मा बहिणीच्या आंघोळीचे मागतायत. आणि मतदान करताना मतदानाच्या त्या बॉक्सच्या तिथं कॅमेरा नसतो, तिथं ते बॉक्स लावलेला असतो आणि तिथं लाईन. काल मी रवीश कुमार साहेबांचा व्हिडिओ बघितला की आतापर्यंत जे मतदान झालं म्हणून दुसऱ्या दिवशी जे फोटो येतात ते मॅक्झिमम महिलांचे फोटो येतात की महिलांच्या रांगा आमच्या माझ्या मुस्लिम बांधवाच्या माता भगिनी बुरका घालून हे रांग उभी आहे असे सगळे फोटो येतात. आणि ते फोटो आपल्याला राहुल गांधी साहेबाला आणि आपल्याला सगळ्याला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 5 वाजेनंतर 70 लाख मतदान दिलं, कॅल्क्युलेशन दिलं साहेबांनी की 70 लाख मतदान करण्यासाठी किती वेळ लागतो, रात्री 2-2 वाजेपर्यंत लाईना होत्या का? आपण सगळेजण त्या दिवशी प्रत्यक्ष बूथवर होतो, कुठेही एवढ्या लाईना नव्हत्या. मी तांगडे पाटील साहेब, वागचर, खाजाबाई असो, मी राज्यातल्या किमान लोकसभेच्या वेळी 10-12 लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभेच्या वेळी मी 60-70 मतदारसंघामध्ये गेलो. पवार साहेबांची कुठलीच सभा लाखाच्या खाली नव्हती. टोपे साहेबाच्या फॉर्म भरायला 1 लाख लोकांच्या वर होते, त्या गावात जागा नव्हती. आम्ही भोकरदनला तांगडे पाटील साहेब आम्ही होतो, चंद्रकांत दानवे साहेबाचा फॉर्म भरायला त्या भोकरदन मध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी. गेले कुठं मत? मग ते आता असं कळ. म्हणून माझे आता खाजाभाई आणि जे काही वार्डच्या निवडणुका लढवणारे आमचे लेखबाई, तुम्हाला जिल्हा परिषद ग्रामपंचायत लढवायचे सगळ्या, तर आपलं जे बूथ आहे त्या बूथ मध्ये काय घोळ चालू आहे याच्यावर लक्ष ठेवा. कारण लोकसभेमध्ये महायुती मागे गेल्याच्या नंतर 2-3 मंत्र्याच्या त्या समुद्राच्या काठावर टेंट टाकले गेले. गुजरात मधून अनेक लोक इथे भाड्याने आणले आणि त्यांनी त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये 10,000, 15,000 हजार बोगस मतं वाढवण्याचा कार्यक्रम केला. असं कधी पाहिलं नाही. वागचौरे साहेबांनी तुम्ही सगळ्या निवडणुका लढवल्या की मतदान करण्यासाठी एक डेडलाईन असायची की या दिवशीपर्यंतच मतदान ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे 31 ऑक्टोबर, 31 डिसेंबर, 31 मार्च. या वर्षी शेवटच्या दिवसात आणि तेही ऑनलाईन मतदानाला काही तपासलं, काही बिलियन बघितलं. म्हणजे ठरवून जाणीवपूर्वक सगळे आकडे तुमच्या समोर आहेत की 5 वर्षामध्ये किती मतं वाढले आणि 5 महिन्यामध्ये किती मतं वाढली. कुठून आले मतं? राहुल गांधींनी फार सुंदर त्याच्यात अभ्यास केला की महाराष्ट्रातल्या प्रौढांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त मतदारांची संख्या. म्हणजे 18 वर्षाच्या वर जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतदारांची संख्या.
म्हणजे आकडे आले कुठून, नावं कुठून आले? काहीतरी काय शून्य घराचं सांगतो. अरे घराचं काय, प्रत्येक घराला काय नाही काय आहे ना माहिती. आपण ते ही गल्ली ती गल्ली हे सगळ्या शून्याचं घर, एका एका घरात. आपल्या शिर्डीमध्ये एका घरात 80 माणसं राहतात, एकाला 50 मुलं, एका एका 6 ठिकाणी एका एकाचं. आणि हे सगळं RSS या पाताळ यंत्रणा त्यांची, ते काय करत नाहीत, ते हे सगळं हेच काम करतात. आणि त्यांनी हे या पद्धतीने केलं आणि आपल्या कुणालाही वाटलं ना. आणि बरेच आता मी मुंबईत जात असतो तर वरिष्ठ दैनिकाचे जे पत्रकार होते ते कोणाचं काही हो म्हणे, पवार साहेबाच्या पक्ष 50 जागेच्या खाली येणार नाही. किती आत्मविश्वास होता सगळ्या वरिष्ठ पत्रकारांना. आणि आपण ठीक आहे सत्तेत नाही आलं तर 100 आपण जाऊ, ते म्हणजे 10-20 जागा इकडे की तिकडे असं असतं. वन साइडेड पूर्ण आलेलं हा वाटत नाही की मी निवडून आलो. चिठ्ठा घेऊन बघितलं ते आपण खरंच निवडून आलो. एवढ्या मतानं मी शेवटची सभा बारामतीमध्ये पवार साहेबाची झालीची समारोपाची, तिथे किमान 1.5-2 लाख लोक होते. तिथे एक नाव सांगणार नाही मी, CID चे DYSP होते तिथे माझे मित्र. तर ते म्हणाले की आज एवढे लोक ओपनली अजितदादाच्या विरोधात या सभेला आलेत, आम्ही अजितदादा 5-10 हजारांनी निवडून येईल अशा टप्प्यात होतो. आता अजितदादा 50 हजारांनी पडणार असं मला त्या रात्री सांगितलं, मतदानाच्या रात्री. म्हणजे 20 ला होतं ना मतदान, 18ला जी सभा झाली शेवटची सभेला मी इंदापूर आणि 2 सभा अटेंड केल्या मी पवार साहेबाच्या. इंदापूरची दुपारी झाली आणि मग शेवटची 5 वाजेची. तिथला एक DYSP सांगतो की आता अजितदादा, कारण अजितदादाच्या विरोधात एवढे लोक ओपनली आलेत याचा अर्थ घरी सुद्धा. आणि मी त्या बारामतीतल्या वाडामध्ये फिरलो, अजितदादाच्या बद्दल एवढी प्रचंड नाराजी होती. तरीही अजितदादा एवढ्या मतांना, एक मतदारसंघाचं तुम्हाला सांगतो, टोपे साहेबांचं एवढं काम आहे, माणसं टोपे साहेब 24 तास लोकांना अवेलेबल. आज लोक रडायलेत. आता मी परवा गेलो होतो कुंभार पिंपळगावला, तिथले लोक रडतायत की आमदार भेटतच नाही त्यांना. आणि टोपे हजर होते, मंत्री असले तरी फोन घ्यायचे. हे माणूस फोनच घेत नाही, कारण याने 1000 कोटी कमवून बसलाय, त्याला काय घेणं देणं नाही. त्याने SRA पूर्ण स्कीम त्यांनीच खाऊन टाकली. SRA सुरुवातच त्यांनी केली, माहिती ना तुम्हाला. त्याच्यामुळे हे असे लोकप्रतिनिधी आले. सामान्य जनता अत्यंत त्रस्त आहे. साहेबांनी सांगितलेला गायरानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून, लोक गरीब माणसं गायरान काढून आपली उपजीविका भागवतात. एका दिवशी अचानकपणे या सगळ्या जमिनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा स्कीमला देऊन टाकल्या, अडाणीच्या घशात घातल्या. आणि एक नालायक कलेक्टर एका जिल्ह्याची विमानतळावरती शाब्दिक बाचाबाची झाली. ती म्हणाली की ह्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामधून ग्रामपंचायतीला 20% नफा मिळणार आहे आणि त्या नफ्यातून मग ह्या गरीबाला सांभाळायचं. मेलं मॅडम, तुम्ही तुमचं राज्य कोणतं, तामिळनाडू, कुठून आलात तुम्ही? हे 20% ग्रामपंचायत सदस्याला मिळाले, त्यालाच पूर्ण ते कोण गरीबाला देत? शक्य आहे का ते असं? आणि एकीकडे राज्य शासन म्हणते दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून लोकांना शेत विकत घेऊन शेती त्याला द्यायची, शासनाने विकत घ्यायची आणि वाटायची. अरे तुम्ही ऑलरेडी घेतली आहे ना, ती द्या ना त्यांच्या नाव, ती कशाला उठवता? सरकारच्या योजना अत्यंत पोकळ आहेत. मागासवर्गीयाच्या बद्दल, मुसलमानांच्या बद्दल, शेतकऱ्यांच्या बद्दल या सरकारला काही घेणं देणं नाही. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न, जशाचे कोण शेतकरी, सोयाबीनला भाव नव्हता, कापसाला भाव नव्हता, तरी शेतकऱ्यांनी म्हणे यांना प्रचंड मतं दिलं. सगळे शेतकरी दांडुके मारून घ्यायला तयार होते. कशाचा विकास? सगळा विकास केला. समृद्धी महामार्ग 55,000 कोटीचा महामार्ग 75,000 कोटीमध्ये 20,000 कोटी एक एका. जयंतराव पाटील साहेबांनी तुम्हाला सगळे आकडे दाखवले. हे सगळे मोठे मोठे कामाच्या मागे आहेत. गरीब माणसाचे काम करायला तयार नाही, खेड्यापाड्याचे रस्ते करायला तयार नाही, खेड्यापाड्याचे पुलं तयार करायला तयार नाही. मागासवर्गीयाचा सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी, त्या निधीतले आता दर महिन्याला 425 कोटी रुपये, 5,000 कोटी रुपये हे वळून येणार आहेत लाडक्या बहिणीला. आदिवासीचे 325 कोटी, म्हणजे आदिवासीचे 4,000, 9,000 कोटी रुपये. आणि काय म्हणतात निर्लज्ज, साहेबांनी सांगितले की लाजेचा त्याचा काय संबंध? ते म्हणतात की हे जे पैसे देतो आम्ही त्या जातीतल्या लाडक्या बहिणीला देतो. कोण द्या म्हणलं तुम्हाला? कोणाला विचारलं? लाडक्या बहिणीला पैसे तुम्ही महिला बाल कल्याण खात्यात द्या ना. आज हे 5,000 कोटी आज
मागासवर्गीय समाजाचे गेले, त्याला उद्या घरकुलाला पैसे मिळणार आहेत का? त्याला उद्या स्वादार्थी त्याची स्कॉलरशिप मिळणार आहे का? त्या विद्यार्थी वसतिगृहात राहतो त्याला भोजन मिळणार आहे का? काय मिळणार? कोणीही इथं बोलायला तयार नाही. म्हणून या मागासवर्गीय समाजाकडे तर प्रचंड म्हणजे असं अन्यायकारक स्थिती आहे. राज्य लेवलवर काम करणारे सगळे मागासवर्गीयाचे नेते आज सत्ताधाऱ्याच्या वटीत जाऊन बसलेत. कोणीही बोलायला तयार नाही. गायरानाच्या प्रश्नावर खरं तर सगळ्या नेत्यांनी रान उठवायला पाहिजे. सामाजिक न्यायाचा निधी पळून येण्याच्या प्रश्नावर रान उठवायला पाहिजे. पण आज कोण रान उठवताना बघितलं का? कोणी बोलतं का त्याच्यावर? रोज एक नेता जाऊन सत्ताधारी पक्षासोबत बसतो. सत्तेशिवाय पर्याय नाही. अरे सत्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण, सत्तेवर लात मारून समाजाच्या प्रश्नासाठी गेले बाबासाहेब. कशाची तुम्ही सत्ता बघता? तुम्ही जर खंबीर असाल तर सत्ताधारी तुम्हाला सुद्धा झुकतील. पण आज लोकांची प्रत्येकाला जेलमध्ये जायचं नाही. अजितदादाला जेलमध्ये जायचं नाही. 70,000 कोटी. आपले प्रदेशाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब म्हणले होते त्यांना, दादा तुम्ही 3 महिने जेलमध्ये जा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. नाही तयार. बापाला 2दा मुख्यमंत्री, याला 2दा मुख्यमंत्री, सगळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास सगळी मंत्री पद दिले. शेवटच्या टप्प्यात बांधकाम मंत्री झालं. बांधकाम मंत्री झाल्यावर एवढे पैसे लुटायला लागलं. त्याच्या दलालावर मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये रेड पडली. 150 कोटी रुपये कॅश सापडले. साहेब 700 कोटी रुपये सीए ला ट्रान्सफर केल्याच्या एंट्र्या सापडल्या. 750 कोटी. मग तर एकदा ते लागले नादाला की गडी तेव्हापासून कोमाला. लोक भाजपचे आता तरुण पोरं म्हणते ते आमच्या बाजूला बसलं तर लाज वाटते, पण आम्ही सिनियर आहे त्याला बस. बरोबर आहे की असे काही नेते आहेत. इथल्या तुमच्या संभाजीनगरचा एक नेता आहे, ते जेव्हा दौऱ्यात जातात तेव्हा त्याला आता मी मोठा नेता असल्यामुळे त्याला बाजूलाच बसावं लागतं. मेन खुर्ची मिळतच नाही. आता पालकमंत्री सावे साहेब आहेत नांदेडचे, आता त्याच्या बाजूला बसावं लागतं. सावे साहेब किती ज्युनियर, तो किती सिनियर. पण हे काही लोक निर्लज्ज आहेत. यांना सत्तेशिवाय यांचं भागत नाही आणि यांची जेलमध्ये जायची तयारी नाही. तुम्हाला माहिती का हिम्मत? पवार साहेबाला फक्त एक नोटीस दिली होती. पवार साहेब म्हणाले की मी कुठे येऊ सांगा. आपण पाहिलं ना, म्हणजे 1000 पोलीस घरी जाऊन बसले, येऊ नका भावा तुम्ही. म्हणजे कर नाही त्याला डर कसली. चोराच्या मनात सांग, याला माहिती नाही आपण आता जेलमध्ये जाणारच. पण आपल्याला सुद्धा जेलमध्ये जायचं, पण चांगल्या कामासाठी जायचं, आंदोलन करून जायचं. जेलमध्ये गेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. महात्मा गांधीची किंवा स्वातंत्र्याची चळवळ बघा, म्हणून मी सांगितलं शिवाजी महाराजांची चळवळ बघा. हे भारतीय जनता पार्टी का ह्याच्यापेक्षा इंग्रज बेकार होते ना. आणि इंग्रज जर तुम्ही बघितलं तर जेव्हा स्वातंत्र्याचे संपलं, चळवळ झाली, तेव्हा लाखभरच इंग्रज होते, इथलेच लोक होते ना. तर या इंग्रजाला सुद्धा आपल्या लोकांनी पळवून लावलेला इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी छोटेसे मावळे घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्याचा इतिहास आहे. पवार साहेबासारख्या दरड्या नेत्याच्या, महाराष्ट्र ज्याला मानतो, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या माणसाला पवार साहेबांनी काय नाही दिलं. एकमेव असा नेता आहे शरदचंद्रजी पवार साहेब की त्यांनी प्रत्येक माणसाला काय ना काय दिलं. त्यांचे एक प्रायव्हेट सेक्रेटरी होते, IAS ऑफिसर. मी दिल्लीमध्ये कृषी मंत्री असताना बसलो त्यांच्यामध्ये. बोले पवार साहब इतना बड़ा है, या कोई भी है तो मुझे मेडिकल कॉलेज दे, मुझे इंजीनियरिंग दे, मुझे आमदार बनाए, मुझे मंत्री बनाए, मुझे जिला परिषद का अध्यक्ष बनाए, मुझे शक्कर कारखाने दे, मुझे सूत गिरनी दे. पवार साहब ने हर जिले में किसी न किसी कुछ ना कुछ दिया. दिले ते बेईमान झाले. न दिलेले लोक पवार साहेबांसोबत. म्हणजे मराठवाड्यातले काही लोक बघा, ज्यांना जे जे दिलं ते पळून गेले. न दिलेले लोक आहेत. आणि अशा कार्यकर्त्याला घेऊन पवार साहेबाला पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा आहे. पवार साहेब 85 वर्षाचे, एवढी मेहनत करतात, आपण सगळे बघतो. वागचौरे साहेब सकाळी 8:30ला तयार, पहिले तर 8लाच तयार होते, आता थोडे 9ला तयार. आणि 9 वाजल्यापासून तो माणूस न थकता आपल्या सगळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, कोणाला पत्र द्या, आता पत्र द्या, फोन करा, हे करा, सातत्याने काम सुरू आहे. एवढा खंबीर निर्णय आपल्याला शशिकांत शिंदे साहेबांचं तगडं नेतृत्व,
काय म्हणायचं त्याला, खंबीर आणि आक्रमक नेतृत्व, रस्त्यावरचा माणूस, कामगार नेता म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी दिली. रोहित दादा त्यांच्या सोबत आहेत. काल रोहित दादाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल का? कशालाच द्यायला तयार नाही. आणि कार्यकर्त्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत आपल्याला तेच करायचं. कार्यकर्त्याच्या जीवाला जीव दिला तर कार्यकर्ते सोबत राहतात. मला अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि परभणी हिंगोली जिल्ह्याच्या मध्ये प्रत्येक गावचा कार्यकर्ता आपल्याला जोडलेला आहे. या भागामध्ये सुद्धा मी शैक्षणिक कामासाठी आलो आणि शैक्षणिक कामासाठी आता आलो. आता पक्षाचं काम मी खाजाबाई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार. मला कुठल्याही गरीब माणसाच्या झोपडीत जगतापनी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं, त्यांच्या वाड्यात त्यांनी जिथं जिथं चला म्हणले तिथल्या गरीब माणसाच्या सोबत आपण जाऊ. लोकांच्या सोबत तुम्ही राहिलात, लोकांच्या सुखदुःखात गेलात, त्यांना विचारलं. अहो गरीबाला कोण विचारतच नाही तू कितीचा आहेस. मतदानाच्या वेळेसच त्याच्याकडे पायघड्या घालतात. पण मतदान नसताना तुम्ही लोकांशी संपर्क ठेवला तर नक्कीच तुमच्या सोबत लोक राहतील. मी काय जास्त बोलणार नाही, मी काय फार मोठा नाही. वाघचौरे साहेब आहेत, खाजाबाई पण मी एक कार्यकर्ता माणूस आहे आणि कार्यकर्त्याला हा पक्षाने बहुमान दिला. आणि त्यातल्या त्यात मी मागासवर्गीयाच्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मागासवर्गीय चळवळीत काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला पवार साहेबांनी, शिंदे साहेबांनी, जयंतराव पाटील साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी एक प्रवक्ता पदाची जबाबदारी दिली. मला माहिती आहे जबाबदारीची, कारण सगळ्यांनी भाषणांनी मला भाषणामुळे भीती वाटायला लागली होती की यांनी प्रवर्त्यांनी कसं काम करायला पाहिजे. हे ऐकूनच मला भीती वाटली, कारण आपल्याकडून एखादा शब्द जायला नको. आता जसं प्रवक्ता म्हणून जेव्हा आपण चॅनल पुढे लोकांपुढे जाऊ तेव्हा आपल्या पक्षाची भूमिका खंबीरपणे मांडू आपण. आणि मला सगळ्याला आपले सगळे कार्यकर्ते आणि मी मुद्दाम या शहरात सुरुवातीला बहादुरी साहेब मी म्हणालो की राजूला म्हणलं की तुम्ही सगळ्याला बोलवा. पहिले आपण पत्रकार परिषद नाही, पत्रकार सोबत चहा पान आणि परिचयाचा कार्यक्रम ठेवू. कारण प्रवक्ता आणि पत्रकाराचा फार जवळचा संबंध आहे. काय एका नाण्याच्या दोन बाजू. प्रवक्त्याला पत्रकारांना नाही उचललं तर आमचं कोण ऐकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे पत्रकार बांधवांना भेटायचं होतं, चहापान करायचं होतं, चर्चा करायची होती. कारण मी परभणी हिंगोलीमध्ये बेसिक तिकडे काम केल्यामुळे तिथला फार छोट्या दैनिकापासून साप्ताहिकापासूनच्या नॅशनल टीव्हीच्या चॅनलचे सगळे प्रतिनिधी आपले मित्र आहेत. इथे त्या दृष्टिकोनातून मी बऱ्यापैकी काम न केल्यामुळे सगळ्यांना आता या आजपासून आपल्या सगळ्याला मी अनेक वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाईल. तांगडे पाटील साहेब, खाजाबाईंना घेऊन इकडे तिकडे भेट, सगळ्यांच्या ओळखी पाळखी करून आम्ही संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमचं वाईट असेल तर वाईट करात, पण चांगलं असेल तर आम्हाला न्याय द्या. नाही तर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या दबावापुढे आमच्या चांगल्यालाही तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करू नका. काल तुम्ही जर बघितलं असेल, मी आज एक लोकमत वर्तमानपत्र आलं सकाळी बघितलं, एवढी मोठी कालची रोहितदादा पवारांची न्यूज 5,000 कोटीच्या भ्रष्टाचाराची, तिकडेच नाही लोकमत आहे का? हे का मला तर दिसलीच नाही. म्हणजे हे पत्रकार बांधवांना आता काहीच्या मर्यादा आहेत, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण जे काही आहे आमचं चांगलं असेल, आमचं संघर्ष आहे, आम्ही लढालो, आम्ही लोकांच्या प्रश्नावर लढू, तेव्हा मात्र आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं आपण काम करावं. मी अशी आपल्याला मी नम्र विनंती करतो. आदरणीय तांगडे पाटील साहेब, खाजाबाई आणि सगळे शहराचे पदाधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी, या सगळ्यांनी मिळून अचानकपणे हा काही ठरलेला सत्कार नाही. तांगडे पाटील साहेबांची माझी इच्छा होती की आपण सगळ्यांना एकत्रित बसू. पत्रकारांची पहिल्यांदा बरे, आता सोनवणे, राजू वगैरे बरेच जण तर नेहमी भेटतच राहतो आम्ही, पण सगळ्यांच्या ओळखी पाळखी झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम होता. भविष्यामध्ये आमच्या ह्या सगळ्या विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे मर्यादित साधने आहेत. आमच्याकडे सरकार नसल्यामुळे आम्ही जाहिराती देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे आम्हाला सांभाळून घ्या. पण राहुल गांधी जसे म्हणतात ना, जर आमची सत्ता आली तर तुमचा नक्कीच बॅकलॉग आम्ही भरून काढू. या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी मला एक घरचा माणूस, आता मी काही परभणीकर नाही, 12.5 वर्ष झालं मी आता इथेच, 12 वर्ष म्हणजे झालं ना, आता एक तप झालं. त्याच्यामुळे मी आता संभाजीनगर शहराचाच रहिवाशी आहे. त्याच्यामुळे वाघचौरे साहेब सुद्धा परभणीहून येणारे वगैरे असं म्हणू नका. मी तर आपण सगळे आणि आता नाही एक सहज चाललं माझं. मी जसा
मी जसा परभणी शहरामध्ये जसा फिरेल तसा तांगडे पाटील साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या खेड्या वाडी तांड्यावर सुद्धा मी यायला तयार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने सगळ्याच्या आशीर्वादाने 4 घास सुखाने मिळतील अशी माझी परिस्थिती असल्यामुळे मला काही फार तुम्ही 24 तास फील्डवर अवेलेबल आहे. सावरकर चौकामध्ये माझं मोठं सेंटर आहे, त्याच्यामध्ये ऑफिस आहे माझं. केवळ आपण या तिथं माझं आपल्या सगळ्याचं स्वागत राहील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि आपण पत्रकार बंधू मोठ्या संख्येने आला आणि भविष्यातही आम्हाला अशाच पद्धतीने प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला नम्र विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्गदर्शक काम तुमच्या त्याच्याच माध्यमातून मुलुक मैदानी तो आपल्या पक्षाची सेवा देखील केली जाणार आहे. अधिक वेळ घालवता मी डॉक्टर भीमरावजी हत्यांबेरे साहेब यांना विनंती करो की त्यांनी प्रवक्तापदी निवड झाल्यानंतर त्यांचा जो सत्कार झालेला आहे आणि पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांना संबोधित करावं. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि किती चुकीचं वागतायत ही मंडळी हे सगळं पोलखोल उघडं करण्यासाठी एक हुशार व्यक्तिमत्व असलेले हत्यांबेरे साहेब आपल्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. आणि आता आमच्या शहराध्यक्षानं सांगितलं पगार कमी जास्त होणार आहे का? कोर्टाच्या नावाखाली चाललेले असेल. कोर्टाला कोण गव्हर्नमेंट कोर्ट कसं चालतं? कोर्ट जे सांगतं जे पब्लिक सांगते किंवा सरकार सांगतं बेघर करा आणि याला जबाबदार 100% आपले लोकप्रतिनिधी. हे मला आता असं म्हणायचं की आता आपण सगळे प्रवक्ते होऊया, सगळे फेसबुक व्हॉट्सअप चालू आहे यांच्यावर. हे तर टीव्ही चॅनलवर किंवा पेपरला हे ते यांच्या पद्धतीने करतील, पण आपण सुद्धा जनजागृती करणं गरजेचं आहे. उलट या महाराष्ट्राची वरमाई तशी आहे, हे सगळं वर आणत असेल. यांना महानगरपालिकेच्या 7-8 वर्ष का निवडणुका घेतल्या नाही? कारण यांनाच खाल्लं होतं. नगरसेवक हे, महापौर हे, स्टँडिंग कमिटी चेअरमन हे, म्हणून यांनी महानगरपालिकेचे इलेक्शन घेतलं नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन का घेतले नाही? हे जे आमदार आहे, हे सभापती, हेच बांधकाम सभापती, हेच आरोग्य खाते सभापती, हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नगरपालिकेचे अध्यक्ष हेच, नगरपालिकेचे स्टँडिंग कमिटी हेच. यांना उलट हे नालायक गव्हर्नमेंट आहे, हे नालायक विचारानं आलेलं गव्हर्नमेंट आहे. हे आता राहुल गांधींनी सन्माननीय विरोधी पक्षनेते नेता अगदी लोकांसमोर आणून दिलेलं आहे. हे चोरीनं आलेलं गव्हर्नमेंट आहे. हे छोटे लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे आम्ही छोटे म्हणून जास्तीत जास्त लुबाडण्याचा धंदा त्यांचा चाललेला आहे. पण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या त्याच्यानुसार आपण चालणारी मंडळी आहोत. फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारी आपण मंडळी आहोत. यांना आपल्या हक्कानं लोकशाही मार्गानं यांना खिचू आणि यांनी जे जे चुकीचं केलं याचं प्रायश्चित्त आपण आपली सत्ता आल्यानंतर निश्चितपणे देऊ. ही याच्यासाठी आपल्याला कामाला लागायचं. याच्यासाठी काय करावं लागेल? शहराध्यक्ष मोठी जबाबदारी आहे, जिल्हाध्यक्ष आता फार मोठी जबाबदारी तुमच्या आमच्या. आता 22 तारखेला आपले प्रभाग फायनल होत आहेत. सुनावण्या कमी झाल्या, काल 22ला होत्या परवा दिवशी. म्हणजे कुठल्या परिस्थितीत 8-15 दिवसाच्या आत जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होणार. कुठल्या परिस्थितीत 8-10 दिवसाच्या आत आरक्षण जे प्रभागावर आरक्षण आहे ते निकाल लागणार आहे. तर आपल्याला जरा हे यांचा आवाज उठवायचा असेल, यांना जरा निश्चितपणे सुरळीत आणायचं असेल, आपलं राज्य सुरळीत आणायचं असेल, गोरगरिबाचं, दीनदलिताचं सर्वांचं राज्य या राज्यावर पुन्हा सगळ्यांचा हक्क अधिकार ठेवायचा असेल तर आपल्याला आपले लोकप्रतिनिधी निवडून आणणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आपल्या गल्लीपासून काम करायचं आणि आमच्या गावाच्या शेवटच्या वार्डापासून काम करा. तुम्ही महानगरपालिका नगरपालिकेला आपल्या वार्डापासून काम करा आणि याला अशा पद्धतीने चपराक लावा, मतदानाच्या पद्धतीने चपराक लावा, नियमाला संविधानाच्या नुसार चपराक लावा. याला तसं ते ना पूर्ण कमरचं काढलं डोक्याला बांधलं, लाज वाटना. यानं काय केलं? यांना पहिलं असं होतं एखादं कोणी बोललो त्यांना लाज वाटायची. गव्हर्नमेंट मध्ये कोणाला आरोप झाला तर राजीनामा द्यायचा, बाजू व्हायचं. त्या मंत्र्याला त्या मुख्यमंत्र्याला लाज वाटायची की आता तुझ्यामुळे आपली लाज गेली, लाजच नाही. म्हणून आता यांची लाज आपल्याला पूर्णपणे याला नांगरट करून जरा मुंक्यावर पाडायचं असेल तर
तर आपले लोकप्रतिनिधी निवडून आणणे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही इथं बसलेले, माझं असं मत आहे, प्रत्येकाला एक काळ या ठिकाणी शपथ घ्यावी. मी माझ्या वार्डातला नगरसेवक निवडून आणि मी म्हणून माझा जिल्हा मी आता एक नेतृत्व केलं पैठण मतदारसंघाचं. मी तुम्हाला गावी देतो की 100% पंचायत समिती मी माझी पंचायत समिती दारूवाले झाले, जरी दारूवाले झाले, पैशाचा जरी महापूर लावला तरी आपली भूमिका लोकांना चांगल्या पद्धतीने समजून सांगा. फुले आंबेडकरांचा विचार सगळ्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगा आणि विचाराला निवडणूक जिंका. हीच मी या प्रसंगी आज आपल्या साहेब यांच्या सत्कारानिमित्त आपल्याला नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आपले सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. असंच आपण सगळे मिळून चांगलं काम करूया ही आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि आत्याबीर साहेब आपला आवाज, मराठवाड्याचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवाज निश्चितपणे या देशभर घुमणार आहे. ही जबाबदारी निश्चित चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जाईल. याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.